अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मी अकबर सिराज. मोब लोकांची रिक्वेस्ट होती की कोकणीत व्हिडिओ बनवा. ती आत्ता आपण घराच्या आपल्या मंगिलदारा आणि आज आपण जेवण बनवत आहोत चुलीवर. ते चुलीचं जे जेवण आहे तुमच्यासोबत इंशाल्लाह मी शेअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत थोपा. व्हिडिओ बेस्ट वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या दोस्त यारसोबत. ते बघा आता चुलीवर ते पाणी ठेवलेलं न्हायचा, ठीक आहे. आणि त्याच्या बाद ते आपला ह्या टोपात पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात चावल होतील. ज्या टोपात चावल तयार होतील आणि पुरा आज चुलीवर जेवण बनणार इंशाल्लाह. ही आपली आता कोंबड्या पण आलेल्या आहेत सोबत जेवण बनवण्यासाठी. जर मन झाला ते एकात धरून टाकायची, त्यांच्यात ते आपला दुसरा निजदा पण तयार. गावठी कोंबड्या. हे बघा आज लगातार 2 दिवस आपण चुलीचं जेवण बनवत आहोत. ते चुलीच्या जेवणाला, चुलीवर जे जेवण बनते त्याला जे टेस्ट असते ना, तो अलगच एक ओरिजिनल टेस्ट असते. ते हे पराठे पण आपल्या याच्यावरच बनवलेले आहेत, चुलीवरच. तर तुम्हाला माहितीच असेल त्याची मजाच अलग आहे. तर आता मी बसले आहे नाश्ता करायला आणि मस्तपैकी आपली ही लुंगी आणि टी शर्ट घालून कोकणी गावात आरामात. हीच एक मजा आहे की आपला मस्त आरामात बैसा, लुंगी घाला, एकदम खाते फिरायचं आहे गावात, ते फिरा एकदम मोकला, टेन्शन नाही. ते आता आपण खाऊया पराठो. बिस्मिल्लाह. सुबह पराठो आणि आता चाय आमची तयार होते. ते मग चाय पण इंशाल्लाह पिऊ पराठ्याच्या बाद. आणि बघा ते मसालो तयार होते. मसाला मिक्सरला मारता यासाठी का की आपला जो काय बोलतात त्याला वरवाटो जो असते ना, मसाला वाट्याचा जोंडू, तो खराब झाले. त्यासाठी आपण मिक्सरचाच यूज करतो. नाही तो पण तुम्हाला त्याच्यावरच मसाला वाटून दाखवला असतो. तर आज जे आपण बनवणार आहोत हे बघा मसालो तयार होते कोलबी बटाटे सालण्यासाठी. कोलबी बटाट्याचं सालन आपण इंशाल्लाह बनवणार आहोत. हे बघा आता आपला ते गायचा वासरू एक आहे, त्याच्या अंगावर झालेत गोचरे. त्यात ही आपली टीम लागली त्यांना गोचऱ्यांना साफ करायला. आता आपण आलो घराच्या समोरच्या साईडला आणि हाते बघा, हाते आपली भाजी तरकारी पुरी केलेली आहे. त्याच्यात मिरची आहे, पालक आहे आणि खूप सारे भाज्या आहेत. ते पण इंशाल्लाह तुम्हाला दाखवता. बघा ते केली वगैरे पण लागली आहे, सगळी केला आहे. त्याच्यानंतर ही तुमचा पुलाव पत्ती आणि चहाची पत्तीचा पण आहे. आणि वांदरा जो इतको त्रास आहे ना, हे पुरा जाल्याने पॅक करावं लागते. म्हणजे वांदर काही करून देत नाही. ह्या जाल्याचं पण ते लोक हे करून येतात, खोलून येतात वापस. ही आपली खायची पानं पण, जी पान सुपारी आपण खातो ना, ती पानं पण आहात. गन्ने पण लावल्या होत्या गन्न्याचा, पण गन्न्याचा तितकं आपल्याला नाही सक्सेसफुल आहे. गन्न्याचा नाही होय बरोबर खास. ते केली सुपारी ही सगळं भाजीपाल्यासाठी एकदम मस्त जागा आहे. हे बघा समोरच आपल्या खाजन आहे आणि बघा तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, पाणी आता भरिया चालू झालं आहे, तर भरती लागली. आणि बघा तुम्हाला मी आता ही जी दाखवते ना नारळाचं झाड, तर ही नारळाचं झाड पप्पा बोलतात ही 100 वर्ष जुना आहे. ही वाला नारळाचं झाड याच्या पप्पा आपल्याशी एकच आहे की अजून हात 3 हात. ही वाला पण आहे काय? अच्छा, ही बघा ही जी क्रॉस गेलाय ना, ही वाला पण आहे. 3 हात. एक तर तुम्ही हाते बघल्या, एक दुसरा ही जी क्रॉसवाला गेलाय ती, आणि एक ही तिसरा हाते. म्हणजे याचे 3 हात आपल्याजवळ, जे 100 वर्ष जुने हात. आणि ह्या साईडला आपल्या घराच्या 2 साईडला बागात तुम्ही जुनेद भाईच्या आणि कोकणी माउंटेनर अखलाक सरच्या व्हिडिओत बघल्या असाल. कोकणी बात आणि कोकणी माउंटेनर 2 चॅनलवर बघल्या असाल आपली पुरी बाग. तर पुरा बाग आणि पुऱ्या घराचं टूर करवली होती. ते जी राईट साईडवाली जी बाग आहे आपली घराच्या, हाते 3 हात. आणि जी लेफ्ट साईडवाली बाग आहे तर ते 2 हात. 100 वर्ष जुनी झाडं, म्हणजे अशी टोटल बद्दल 5 झाडं आहेत नारळाची. तर हे बघा आता आपलं ते चावल झालं आहे, त्याला आपण उतरूयात आहे. आणि मग आता ते सालन बनवायचं आपलं काम चालू आहे. हे बघा चावल आपलं रेडी. हे बघा ते सगळं आता रेडी झालं आहे. यो मसालो, ही आपली कोलबी, त्याच्यानंतर कांदो, टमाटर आणि ही काय दुधी आहे ना, ही शिरेला, हां सॉरी
ही शिरेला आहे. ठीक आहे, तेल बिल आता सगळं रेडी झालं. आपलं टोप ठेवलेलं होतं, याच्यात आपण आता स्टार्ट करू. आता ही चाललंय पहिले तेल, त्याचा चुनचुन चुनचुन आवाज करते बघा, जबरदस्त. तेल गरम झालं, त्याच्यात कांदो, कांद्याच्या बाद कांदो काय होईल? कांदो हा कांदो फ्राय करायचं, पोलियाचो ना. कैसा मस्त वेगळी चुलीच्या जेवणाचा टेस्ट आहे ना, तो अलगच आहे. जेवण जरा जेवण वाटते. आणि तुम्ही एक चीज बघा, जी चुलीवर पाणी गरम होते आणि जी हीटर आणि गिझरनी पाणी गरम होते, त्यात फरक असते. सगळ्यालाच नाही समजत तो फरक. आता मीठ टाकलं जाईल याच्यात. आणि जसं गॅसवर कसं कमी जास्ती करायचं आपल्याशी ऑप्शन असते ना, तिथं चुल्यावर काय करायचं? चुल्यावर काय करायचं, लाकडा कमी करायची. जर आग जास्तीच होते ना, एखाद लाकूड काढायचा, मग ती आग बराबर होते. आणि ह्याचा जो फ्लेवर येते ना, आपलं काय होतं, जी चुलीच्या जेवणाचा जो फ्लेवर येते ना, जसं आपण खाना स्मोक वगैरे करतो ना, एकदम बेहतरीन तो फ्लेवर येते, एक ओरिजिनल टेस्ट येते. कल ॲक्च्युली थोडासा बनवली होती घरात, त्यामुळे मला आज पण आपण बनवूया आणि आपल्या ऑडियन्सला खास आपण काय करूया, ती दाखवून शेअर करूया त्यांच्यासोबत पण. म्हणजे जे कोण फॉरेनला आहात आणि ज्यांनी बरेच वर्ष चुलीचं जेवण नाही बघलं ना, ते नाही खाल्लं, त्यांना थोडा एक बघून खुशी मिळेल. कोलबी बटाट्याच्या साल्यासाठी मसाला आहे आपलं. त्या मसाल्यात काय काय टाकलेलं आहे, काय काय बनवलेलं आहे? लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओके, अजून जिरा, भुजलेलो कांदो, अच्छा, भुजलेला खोबरा सुका आणि काली मिरची. काली मिरची आपल्या हातीच होते, आपण बाहेरशी विकत नाही आणत. हे बघा, आपल्याजवळच काली मिरचीचा पुरा प्लांटेशन आहे. आपला जितका अक्सर आपण कोशिश करतो की आपला जी घरात जी तयार होते तीच आपण वापरतो. काय काय टाकलेलं आहे त्या मसाल्यात आपण? लाल मिर्च पावडर, हळदी पावडर आणि जिरा पावडर. आणि हल्दी पण ती आपल्या घरचीच आहे, हल्दी पण आपल्या हाते होते. त्यात आपलं कांदो आहे ना, तो रेडी झालेला आहे बोलून. तर याच्यात जाईल टमाटर, आणि ही काय? कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्या हाते होते आहे ना. आता ही होईपर्यंत मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्या हाते हल्दी पण आपल्या स्वतःच्या घरातच आपण तयार करतो. तर हे बघा, ते हल्दी पण आपण ही केलेली आहे. हे बघा, ही आपली घरात तयार करतो. याला बॉईल करतात, बॉईल केल्यावर सुकवलं जाते आणि मग त्याच्या बाद ती पावडर बनवली जाते. एकदम ओरिजिनल, काही मिक्स नाही, काही नाही. तर आता टमाटर पण आपलं रेडी झालं आहे. आता त्याच्या बाद आपण मसाला टाकणार आहोत त्याच्यात. गेलो मसाला. आता आपला ही असली ही चालू होईल इकडची सगळं, त्याचे फ्लेवर यायला, त्याची खुशबू यायला चालू होईल आता. आणि चुलीवर जेवण जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा ती काय होते, आपली जी शेजारची घरं पण आहेत ना, त्यांच्या नाकापर्यंत तो वास पोचते पुरं. त्याची खुशबू जी आहे ना, ती पुरी फैलते सगळ्यावर वाऱ्यात. तर हे बघा, मसाला आपलं पुरं तकरीबन रेडी झालं. त्याची खुशबू पण, एक त्याचा फ्लेवर पण मसाला यायला लागलोय. आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत काय, कोलबी.
आता ही गेली याच्यात कोलबी. कोलबी गेली आणि गायब पण जाईल. आता हे बघा, हाते आपण लाकडं आपण आपली ठेवलेली आहेत. आपला रान पण आपल्याशी जंगल आपला आहे स्वतःचा. बागे वगैरे जे लाकडं पडतात ती आपण जमा करतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला गावात काही टेन्शन नाही. सगळा माशाल्लाह आपला रेडीमेड आपल्याला मिळते. रेडीमेड म्हणजे आपल्याला थोडं हे करावं लागतं त्यासाठी पण, तोडून वगैरे आणण्यासाठी, पण एक टेन्शन नाही. तर आता ही जाईल आहे. आता ह्याच्यात आपला नेक्स्ट स्टेप आहे ते पण ह्याच्यात शिरेला आणि बटाटो टाकणार आहोत. ही जाते शिरेला बटाटो दोघं सोबत. पहिले शिरेला टाकल्यावर ते बटाट्याला राग येईल. ते शिरेला पहिले का टाकलं, बटाट्याला टाकल्यावर पहिले ते बस शिरेला राग येईल की बटाट्याला पहिले का टाकलं, म्हणून दोघांना सोबत टाकी आता. अच्छा, ही जी आपण सगळं मटेरियल आता टाकलेलं आहे त्याला ना बेस मसाल्यासोबत हुलिया द्यायचा आणि मिक्स होया द्यायचा बेस, तर की तो म्हणजे काही कच्चा ना रे आणि त्याला पुरं फ्लेवर आपसात लागया पाहिजे एकमेकाला. आणि त्याच्या बाद मग आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत ही पाणी. पाणी पण ती काय मसाल्याचा जी आहे ना, जी मिक्सर आपला आहे, मिक्सरच्यात जी बाकी बचलेलं असते मसाला, तो मसाला पण पाणी टाकून हलवून घेतो. आणि बघा इकडे आपला असं एक मस्त असं चिकूचा झाड आहे, पण हे वांदर काय आपल्या तोंडाला लागून देत नाही. किती जरी हाकलल्यावर काय केलं तरी पण ते ओढून नेतात. आणि त्यांनाच बरोबर नेमका बेस चिकू जो असतो ना, बेस तयार पिकलेलो, तो बरोबर त्यांनाच दिसते. आपल्याला किती तुम्ही शोधल्यावर तरी मिळणार नाही. हे बघा, चला आता आपलं ही जाईल. आता याच्यात आपण पाणी टाकूया. ही मसाल्यावर आपण जे ठेवल्या होत्या ना ती, याच्या बाद त्याला मिक्स करायचं. पाणी अजून ह्याच्यात लागेल, ते अजून पाणी आपण ह्याच्यात ॲड करू. ही आपलं ओरिजिनल गावठी जेवण आहे ना, कोकणी जेवण. आता ह्याच्यावर आपण ढाकण ठेवलेलं आहे आणि याला किती मिनिटासाठी ठेवायचं आहे? शिजसपर्यंत शिजायचं. एक 15 मिनिटं 20 मिनिटं जेवढा टाइम शिजते ती तेवढा टाइम त्याला शिजत ठेवायचं आहे. त्याच्यापासून इन्शाल्लाह तुम्हाला खाताना दाखव की काही टेस्ट झालोय एकदम जबरदस्त. हे बघा, आता ही तकरीबन रेडी झालेलं आहे आणि माशाल्लाह एकदम जबरदस्तची खुशबू यांची आता यायला लागली आहे. बेहतरीन एकदम खुशबू यायला लागली माशाल्लाह. बघा आता तकरीबन सगळं रेडी होत चाललंय ते. बघा आता एकदम टेस्टनी भरलेला एकदम लजीज आपला कोलबी बटाट्याचा सालन तयार झाला आहे. त्याच्यात अजून ह्याला 4 चांद लावायसाठी आपण कोथिंबीर टाकू याच्यात. गेली कोथिंबीर आणि कोथिंबीरचा फ्लेवरने अजून ती बेहतरीन एकदम त्याचा टेस्ट येईल. आणि जी खुशबू येते ना, काय सांगू तुम्हाला, खूप जबरदस्त खुशबू येते माशाल्लाह. त्यात हे बघा, आपण आता लिंबूचं झाड आपल्याशी आहे, लिंबाची झाडं आहेत. ते लिंबू शरबतसाठी तर आपण लिंबू काढतो. तर मला इकडे दिसतात 1-2. आता एक पिकलेला मला दिसला होता खालची, तर वर आल्यावर दिसही नाही. त्याला जरा शोधूया आणि त्याला पाडूया. बघा एक हाती दिसतंय जी हिरवा आहे ते. बघा जी खालची आपल्याला दिसला होता पिकलेला लिंबू, ती हाते हुकलाय. त्याला आपण आता पाडणार आहोत. ते पडही नाही, पण त्याला आज पाडून राहणार. ते बघा, आपण आता ही लिंबू आहे ना ती पाडलेला आहे आणि थोडीशी मेहनत लागली याच्यात, पण आपल्याला मस्त एकदम तयार लिंबू मिळलेला आहे. ते बघा, आता आपलं जेवण माशाल्लाह रेडी झालं आहे. चावल, कोलबी बटाट्याचा साल्ला आणि काकडी आणि लोणचा. एक नंबर असं जेवण झालं आहे माशाल्लाह. त्याचा मला टेस्ट करून दाखवतो. बिस्मिल्लाह. हा एकदम ओरिजिनल कोकणी चुलीवरचा जेवण, जबरदस्त माशाल्लाह. आणि त्यासोबत काकडी आणि लोणचा, बातूच अलग आहे.
अल्हम्दुलिल्लाह जेवण जायला आणि मोब बेहतरीन टेस्ट होतं माशाल्लाह. एकदम ओरिजिनल चुलीचं जेवण कोकणी स्टाईलला. माशाल्लाह मजा आली. उम्मीद करते की तुम्हाला व्हिडिओ पसंत आलो असेल. व्हिडिओ जर पसंत आलो तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की बोला. अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मिळू इन्शाल्लाह पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. अल्लाह हाफिज.